नमस्कार. बी ए भाग 1 राज्यशास्त्र, पेपर नंबर 1 राज्यशास्त्र परिचय. या पेपरमधील आपण दुसरा टॉपिक पाहतो आहोत. यापूर्वी आपण प्रथम टॉपिक पूर्ण केलेला असून दुसऱ्या टॉपिकमधील राजकीय सिद्धांत, अर्थ, स्वरूप, व्याप्ती हा भाग पूर्ण केलेला आहे. यानंतर राजकीय प्रक्रिया, अर्थस्वरूप हा पाठीमागच्या तासाला भाग पूर्ण केलेला आहे. राजकीय स्वरूप, राजकीय प्रक्रिया, राजकारणामध्ये ज्या क्रिया प्रक्रिया घडत असतात त्यांना राजकीय प्रक्रिया असं म्हटलं जातं. राजकारण ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया असून या राजकारणाशी, राजकीय व्यवहारांशी, राजकीय घडामोडांशी आणि व्यक्तीच्या राजकीय वर्तनाशी राजकीय प्रक्रियेचा संबंध येतो. सत्तेच्या राजकारणात ज्या क्रिया प्रक्रिया कृती घडतात त्यांना राजकीय प्रक्रिया असं म्हणतात. राजकीय प्रक्रियेचे स्वरूपामध्ये आपण धोरण निश्चिती हा भाग पाहिलेला आहे. धोरण निश्चिती म्हणजे व्यवस्थापकाने स्वीकारलेला व अनुसरलेला प्रत्यक्ष कृतीचा शाब्दिक, लेखी, गर्भित मूलभूत मार्गदर्शक तत्व होय. एखादे व्यापक ध्येय साध्य करण्यासाठी निश्चित असे धोरण ठरवावे लागते. ध्येय प्राप्तीसाठी कोणती कृती उपयुक्त ठरेल हे प्रथम निश्चित करावे लागते. विशिष्ट ध्येय प्राप्त करण्यासाठी निश्चित कृती करण्यासाठी घेतलेले निर्णय म्हणजे धोरण होय. हा राजकीय प्रक्रियेचा स्वरूपाचा भाग आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेला आहे. राजकीय प्रक्रियेची व्याप्ती हा भाग आज आपण पाहणार आहोत. कोणत्याही विषयाची व्याप्ती हा पाहत असताना व्याप्ती म्हणजे काय हा भाग पहिल्यांदा लक्षात घेणं आवश्यक आहे. व्याप्ती म्हणजे त्या विषयामध्ये कोणकोणत्या विषयांचा अभ्यास केला जातो किंवा त्या विषयाचे अभ्यास क्षेत्र कोणते, या अर्थाने व्याप्ती हा भाग विचारात घ्यायचा आहे. आधुनिक राज्यशास्त्रात राजकीय प्रक्रियेची व्याप्ती अधिक व्यापक स्वरूपाची बनलेली आहे. आधुनिक काळात आधुनिक समाजातील राज्याची कार्ये वाढलेली आहेत, कारण राज्याने कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार करून लोकांना जास्तीत जास्त सुखसोयी सवलती प्राप्त करून देण्याची भूमिका स्वीकारलेली आहे. त्यातूनच राजकीय, सामाजिक, आर्थिक, नैतिक अशा विविध स्वरूपाची कार्ये शासन व्यवस्थेला पार पाडावी लागतात. शासन संस्थेच्या प्रत्येक कार्यात राजकीय प्रक्रिया आढळून येते. कोणतेही शासकीय व प्रशासकीय कार्य विचारात घेतले असता तेथे प्रक्रिया घडून येत असते. राजकीय प्रक्रियेची व्याप्ती अभ्यासत असताना विविध उपशाखांचा अभ्यास करावा लागतो. राजकीय सिद्धांत, राजकीय सामाजिकरण, राजकीय अर्थशास्त्र, लोकप्रशासन, वर्तनवाद, आंतरराष्ट्रीय राजकारण, राजकीय सहभाग, राजकीय संस्कृती, राजकीय पक्ष, दबाव गट, तुलनात्मक शासन, निर्वाचन पद्धती, नियोजन मंडळ, विकास प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी उपशाखांचा राजकीय प्रक्रियेच्या व्याप्तीमध्ये समावेश केला जातो.
कोणतेही राजकीय विचार, कोणतेही कार्य विचारात घेतले असता तेथे औपचारिक व अनौपचारिक प्रक्रिया आढळून येते. राजकारणाशी संबंधित असणाऱ्या विविध विषयांचा अभ्यास केला असता राजकीय प्रक्रियेची व्याप्ती समजून येते. राजकीय प्रक्रियेची व्याप्ती किंवा अभ्यास विषय पुढीलप्रमाणे आपण सांगता येतील. पहिला मुद्दा आहे राजकीय सिद्धांत. विविध राजकीय सिद्धांत आणि राजकीय विचार प्रणाली यांच्या अभ्यासाद्वारे राजकीय क्रिया प्रक्रियेचे ज्ञान होते. हेनरी मेयो यांच्या मते राजकीय सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी राजकीय विचार प्रणाली, राजकीय व्यवस्था, राजकीय ग्रंथ आणि राजकीय संशोधनाचे निष्कर्ष या 4 क्षेत्रे उपयुक्त ठरतात. राजकीय सिद्धांताच्या अभ्यासामुळे संशोधकाला राजकीय व सामाजिक परिस्थितीविषयक मार्गदर्शन व दिशा मिळते. दुसरा मुद्दा आहे राजकीय सामाजिकरण. राजकीय सामाजिकरण ही एक प्रक्रिया असून या प्रक्रियेद्वारे व्यक्तीला राजकारणाचे आणि राजकीय व्यवहाराचे ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे व्यक्तीची राजकीय मते निश्चित होतात. व्यक्तीचे राष्ट्रीय व सामाजिक जीवन घडण्याचे कार्य राजकीय सामाजिकरणातून होत असते. राजकीय सामाजिकरणातून व्यक्तीची श्रद्धा, व मूल्ये तयार होतात. राजकीय सामाजिकरणाचे परिणाम राजकीय व्यवस्थेवर होत असतात. कुटुंब, शिक्षण संस्था, राजकीय पक्ष, दबाव गट, लोकमत घडवणारी साधने, नभोवाणी, वृत्तपत्रे, दूरदर्शन, सभा संमेलने, प्रचार माध्यमे, प्रतीके, सांस्कृतिक संघटना इत्यादी साधनांद्वारे राजकीय सामाजिकरण होत असते. राजकीय सामाजिकरण म्हणजे लोकांना ज्ञान होणारे राजकीय प्राप्त होणारे राजकीय ज्ञान होय. तिसरा मुद्दा येतो म्हणजे राजकीय अर्थशास्त्र. उत्पादन आणि व्यापार यांचा शासन संस्था, कायदे यांच्याशी असणारा संबंध आणि राष्ट्रीय उत्पन्न व संपत्ती यांचे वाटप यांचा अभ्यास राजकीय अर्थशास्त्रात केला जातो. आधुनिक राज्यशास्त्राच्या अभ्यासात राजकीय अर्थशास्त्राला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. राजकीय अर्थशास्त्राचा संबंध अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्याशी येत असतो. राजकीय संस्था, राजकीय परिस्थिती आणि अर्थव्यवस्था परस्परावर प्रभाव पडून भांडवलशाही, समाजवादी, साम्यवादी किंवा मिश्र व्यवस्था यांचा पुरस्कार करतात. याशिवाय राजकीय अर्थशास्त्र राजकीय व आर्थिक प्रक्रियांचे संबंध स्पष्ट करतात. राजकीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाद्वारे आर्थिक दृष्टिकोनातून होणारे राजकीय क्रिया प्रक्रियांचे विश्लेषण आवश्यक व महत्त्वाचे मानले जातात. चौथा जो व्याप्तीमधील मुद्दा येतो तो म्हणजे लोकप्रशासन. राजकीय व आर्थिक प्रशासनाच्या क्रिया प्रक्रियांचा अभ्यास लोकप्रशासनात केला जातो. लोकप्रशासनात शासकीय कार्यकारी विभाग व प्रशासकीय यंत्रणा यांचा समावेश केला जातो. शासन सार्वजनिक धोरणांची पूर्तता आणि कार्यवाही करते. त्यावेळी ज्या क्रिया प्रक्रिया घडून येतात त्यांचा समावेश लोकप्रशासनात केला जातो. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने धोरणाची निर्मिती आणि अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला जी कार्ये पार पाडावी लागतात त्याला लोकप्रशासन असे म्हणतात.
लोकप्रशासनात प्रशासकीय तत्त्वे, संघटना, सेवक प्रशासन, त्यांच्यावरील नियंत्रण, व्यवस्थापन, आर्थिक प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि कल्याणकारी राज्य, प्रदत्त कायदे, व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय प्रशासन इत्यादी विषयांचा अभ्यास केला जातो. 5वा घटक येतो तो म्हणजे वर्तनवाद. वर्तनवादात मानवाच्या राजकीय वर्तनाचा अभ्यास वस्तुनिष्ठ व शास्त्रीय पद्धतीने केला जातो. समाजात व्यक्ती राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा विविध स्वरूपाच्या कृती करतात. राजकीय वर्तनात राजकीय कृतीचा व आणि व्यवहारांचा अभ्यास केला जातो. हेन्झ इलो यांच्या मते आधुनिक वर्तनवादी शास्त्र हे मानवाच्या राजकीय कृतीशी आणि राजकीय वर्तनाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंधित असते. रॉबर्ट डाल यांच्या मते राज्यशास्त्राच्या वर्तनवादी अभ्यासात वस्तुनिष्ठता दृष्टिकोन आणि मूल्यनिष्ठता दृष्टिकोन या दोहोंचा स्वीकार करावा लागतो. याशिवाय राजकीय वर्तनाचा संशोधनात भूतकाळातील अनुभवजन्य माहिती उपयुक्त व महत्त्वाचे असते. वर्तनाच्या दृष्टिकोनातून राजकीय प्रक्रियांचा अभ्यास अधिक सुलभ होतो. मतदारांचे वर्तन, निवडणूक पद्धती, राज्यकर्त्यांचे वर्तन यातून राजकीय वर्तनाचे स्वरूप समजून येते. 6वा मुद्दा येतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण. राष्ट्रातील संबंधाचे राजकारण म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण. राष्ट्रातील संबंधांचा अभ्यास व्यापक स्वरूपाचा असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक पातळीवर केला जातो. आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना, बहुराष्ट्रीय संस्था, बिगर शासकीय संघटना यांच्यातील औपचारिक व अनौपचारिक संबंधांचा आणि त्यांच्यातील परस्पर क्रियाप्रक्रियांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणात केला जातो. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासात परराष्ट्र धोरण, राजनय, विदेश नीती, तह, करार, मैत्री, सहकार्य यासंबंधीचा अभ्यास केला जातो. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामुळे राजकीय प्रक्रियांचा अभ्यास अधिक सुलभ होतो. 7वा मुद्दा येतो तो म्हणजे राजकीय सहभाग. राज्याच्या राजकारणात नागरिकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी होणे म्हणजेच राजकीय सहभाग होय. व्यक्ती, मतदार, उमेदवार, प्रचारक, टीकाकार अशा विविध भूमिकेतून राजकारणात सहभागी होत असते. निवडणुकीच्या वेळी राजकीय क्रियाप्रक्रिया घडतात, त्यांचा परिणाम राजकारणावरती होत असतो. राज्यातील प्रत्येक नागरिक राज्यकारभारात सहभागी होत असतो. मतदार या भूमिकेतून व्यक्तीने केलेले मतप्रदर्शन अत्यंत मौल्यवान असते. मतदान केलेल्या व मतदान न केलेल्या मतदारांच्या राजकीय वर्तनाचा परिणाम निवडणुकीच्या निकालावरती होत असतो. परंतु राज्यातील सर्वच नागरिक राजकीय सहभागी होत नाहीत. काही नागरिक उदासीन, नाराज, उत्साही, निरुत्साही असल्यामुळे ते राजकारणात सहभागी होत नाहीत. राजकीय सहभागातून ज्या राजकीय क्रियाप्रक्रिया घडून येतात त्यांचा परिणाम राजकारणावरती होत असतो. 8वं जे व्याप्तीचा घटक आहे तो म्हणजे राजकीय संस्कृती. प्रत्येक राष्ट्राला स्वतःची अशी एक विशिष्टपूर्ण संस्कृती असते. प्रत्येक राष्ट्र विशिष्ट अशा राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीतून जात असते. तेव्हा राष्ट्राची विशिष्ट प्रवृत्ती, मनोवृत्ती निर्माण होऊन त्या राष्ट्राची संस्कृती आकार घेत असते. मॅक्रिडीस
यांच्या मते एखाद्या समाजाने सर्वसाधारणपणे स्वीकारलेली उद्दिष्टे, नियम म्हणजे राजकीय संस्कृती होय. गॅब्रियल अल्मंड यांच्या मते ज्या मूल्यांच्या आणि प्रेरणेच्या आकृतिबंधात एखादी राज्यव्यवस्था कार्य करीत असते तो आकृतिबंध म्हणजे राजकीय संस्कृती होय. सामान्यतः सामाजिक परिस्थिती, वांशिक भिन्नत्व, भाषिक भिन्नत्व, धार्मिक भिन्नत्व, इतिहास, भौगोलिक परिस्थिती, राजकीय मूल्ये, श्रद्धा, आर्थिक स्थिती, शिक्षण पद्धती, राजकीय पक्ष इत्यादी घटक राजकीय संस्कृतीची जडणघडण करत असतात. राजकीय संस्कृतीचा प्रभाव तेथील राजकीय व्यवस्थेवरती पडत असतो. त्यामुळे राष्ट्राची संस्कृती ही दुसऱ्या राष्ट्राच्या संस्कृतीपेक्षा वेगळी असते. उदाहरणार्थ इंग्लंड आणि भारत या दोन देशात संसदीय शासन पद्धती स्वीकारली असली तरी दोन्ही देशाच्या राजकीय संस्कृतीचा प्रभाव भिन्न स्वरूपाचा आढळून येतो. दोन्ही देशाच्या नागरिकांच्या संस्कृतीत भिन्नत्व आढळते. दोन्ही राष्ट्रात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही लोकशाहीची समान वैशिष्ट्ये असली तरी तेथील राजकीय संस्कृतीचे प्रकटीकरण वेगळे वाटते. राजकीय संस्कृतीच्या अभ्यासातून राजकीय प्रक्रियेचे स्वरूप समजून येते. नवा घटक आहे तो म्हणजे राजकीय पक्ष, दबाव गट. यांच्या अभ्यासातून राजकीय क्रियाप्रक्रियांचे प्रकटीकरण होत असते. राजकीय पक्षांची निर्मिती, त्यांचे संघटन, त्यांची कार्यपद्धती समजून येते. आधुनिक राज्यात राजकीय पक्षीय राजकारणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचा सदस्य असतो. राजकीय पक्षाचा प्रभाव निवडणुकीवरती पडतो. लोकमताचा पाठिंबा मिळवण्यासाठी राजकीय पक्ष नेहमी प्रयत्नशील असतात. आधुनिक राज्यात दबाव गटाचे राजकारण प्रभावी बनत चाललेले आहे. राज्यातील हितसंबंधी गट शासनकर्त्यावर दबाव आणून आपल्या मागण्या मंजूर करून घेतात. आपले हितसंबंध जोपासतात. राज्यातील नागरिक राजकीय पक्ष आणि दबाव गट या माध्यमाद्वारे आपले मतप्रदर्शन करतात. अशावेळी राजकीय क्रियाप्रक्रियांद्वारे लोकमत प्रकट होत असते. याशिवाय तुलनात्मक शासन, निर्वाचन पद्धती, नियोजन मंडळ, विकास प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या अभ्यासाद्वारे राजकीय प्रक्रिया आणि राजकारण यांचे महत्त्व समजून येते. अशा प्रकारे राजकीय प्रक्रिया संकल्पनेच्या अभ्यासाची व्याप्त्या अभ्यासल्या असता असे म्हणता येईल की आधुनिक काळातील राज्याची उद्दिष्टे, ध्येये आणि कार्ये यांच्या विश्लेषणातून राजकीय क्रिया, प्रक्रिया आणि राजकारण या संकल्पनांचे महत्त्व आणि आवश्यकता समजून येईल असे आपणास म्हणता येईल. थँक्यू.